2026 ला कमबॅक होणार. 2026 बोलते आपला आहे. आजकाल सगळ्यांचे स्टेटस आणि स्टोऱ्यांवर हेच चाललंय. 2026 आपला आहे. 2026 मध्ये बोलते आपण कमबॅक करणार. अरे भाई, तू 2023 पासून 2024 पासून 2025 पासून तेच बोलत आलाय. 2024 संपला की बोलतो 2025 ला कमबॅक होणार. आता 2025 संपत आला, आता बोलतो 2026 ला कमबॅक होणार. पहिली गोष्ट, बोलून काहीच होत नाही. प्रत्येक वेळेस आपला शब्द आहे. तुम्हाला वाटते ना इथून इथे चालत जायचंय, तुम्ही इथे असे उभे राहिल्यावर तिथून त्या डेस्टिनेशन पर्यंत तुम्ही पोहोचणार मिळत नाही. तुम्हाला स्वतःला कष्ट घ्यायला लागतील. 2 पावलं टाकली ना तेव्हा तुम्ही त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही बोलतात ना मला हे करायचं, मला ते करायचं. बोलणारे 100 जण असतात, फक्त करणारे 5 जण निघतात त्याच्यातले. तुम्हाला वाटते ना हे करायचं आहे, आई आताच घ्या, त्याच्यावर ऍक्शन घ्या, तेव्हा ती गोष्ट साकार होणार आहे. तुम्हाला नाही त्याच्यामध्ये सक्सेस भेटला ना तरी एक्सपिरियन्स तरी येणार आहे ना. मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे, आपल्या आता इंडियाला एवढ्या रिप्रेझेंट करणारी माणसं आहेत. आता उदाहरण घ्या ना तुम्ही, सचिन तेंडुलकर झाला. सचिन तेंडुलकरने हाच विचार केला असता की भाई जेव्हा सचिन तेंडुलकर 0 मध्ये होता, 0 पासून त्यांनी तेव्हा चालू केला आणि प्रत्येक जण 0 पासूनच स्टार्ट करतो. पहिली गोष्ट ही बघायला गेले तर सचिन तेंडुलकरने हाच विचार केला असता की भाई मी इंडियाला रिप्रेझेंट करू शकेन का, माझ्याकडून क्रिकेटच्या जर्नीमध्ये मी सक्सेसफुल होईन का. आज तो झाला असता का सक्सेसफुल? आज त्याने इंडियाला रिप्रेझेंट केलं असतं का? हाच विचार अमिताभ बच्चनने केला असता. आज तो फिल्म इंडस्ट्रीमध्ये एवढ्या टॉपच्या लेवलला असला असता का? अरे भाई, कोण कधी कोणाची कशी किस्मत चमकेल आणि कोण कधी टॉपवर जाईल ना हे स्वतःला पण आपल्याला माहिती नसते. नाही तर यांच्याकडे लक्ष दिलं ना तर मला पण असं गपचूप हाताची घडी घालून ना गपचूप बसायला लागेल. हाच एक मॅटर आहे. ट्राय करा, तुम्ही नक्की पुढे जाल.